टी टाइम न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. थेट जाऊयात आदित्य ठाकरे आपलं विजन मांडतायत. माझा महाराष्ट्र माझा विजन या कार्यक्रमामध्ये स्वागत. या गप्पांमध्ये लोकसभेची निवडणुकीची रणधुमाळी आता महाराष्ट्रापुरती तर जवळपास संपत आलेली आहे. खूप जोरदार प्रचार झाला. निवडणूक एकतर्फी होईल असं वाटत असताना अचानक त्यामध्ये रंगत आली. पण हे सगळा हा प्रचार करत असताना कधी तुझ्या मनामध्ये 2019च्या निवडणुकीच्या स्मृती मनामध्ये तरळल्या की आपण त्यावेळेला काय प्रचार करत होतो, आपण लोकांना काय सांगत होतो, आत्ता आपण काय बोलतोय? नक्कीच. म्हणजे 2019 असेल, 2014 असेल, त्यावेळीच्या आठवणी खूप आहेत. त्यावेळी एक उम्मीद होती, भाजपाकडून होती, प्रधानमंत्री महोदयांकडून होती की जे त्यांनी शब्द दिलेत देशाला ते पाळले जातील. मला आठवतं त्याच्या आधी देखील जेव्हा महागाईबद्दलचं बोलायचं झालं तर ₹1 जरी पेट्रोलचा वाढला, अर्धा रुपया गॅसचा वाढला, तरी आम्ही सगळे रस्त्यावर यायचो. वरतून फोन यायचा दिल्लीतून की चला आंदोलन करायचंय, भारत बंद करायचं. आम्ही सगळे रस्त्यावर असायचो. आणि आज आपण पाहतोय हीच भाजपा आज विचारते 75 साल में काँग्रेस ने क्या किया. 10 वर्ष कोणाचं सरकार होतं? 10 वर्ष जे तुम्हाला बहुमताचं सरकार होतं, ते सगळं काही ठीक करण्यासाठी दिलं होतं, लोकांनी विश्वास ठेवलेला, अंधविश्वास ठेवलेला, तो भाजपने मोडला आणि त्याचं दुःख नक्की मनात आहे आणि त्यांच्यासाठी प्रचार करण्याचं दुःख आहे. नाही, मला तर असं वाटतं की म्हणजे महाराष्ट्रामध्ये खास करून सगळ्या राजकीय पक्षांनी असा खेळ मांडलाय की गेल्या खेपेला कोण कोणाबरोबर होतं, कोण कोणाचा प्रचार करत होतो, कोण कोणासाठी मतं मागत होतो, आणि 5 वर्षामध्ये ते इतकं उलटपालट झालं. म्हणजे मला कायम हे जे मतदारांना कन्फ्यूज करणं आहे. म्हणजे एखाद्या डॉक्टरानं वर्षानुवर्ष आपल्या पेशंटला सांगावं की ही भाजी खाऊ नका, त्यानं तुम्हाला त्रास होईल, आणि नंतर अचानक सांगावं नाही नाही हीच भाजी खा, हिरव्या भाज्या खाऊ नका, त्यानं त्रास होईल, आणि असं नंतर अचानक त्या डॉक्टरनं सांगावं की नाही हिरव्याच भाज्या खा, दुग्धजन्य पदार्थांनी तुम्हाला त्रास होईल, असं एकीकडे सांगत वर्षानुवर्ष राहायचं आणि नंतर म्हणायचं की नाही नाही पनीर फार चांगलं असतं तेच खात राहा. वर्षानुवर्ष तुम्ही काँग्रेसच्या बद्दल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बद्दल इतकं बोलत आलात. आता अचानक इतकं तुम्हाला सगळ्यांना प्रेमाचं भरता आलंय एकमेकांबद्दल. तुम्हाला असं वाटतं का की हे सगळं तुमचा मतदार जो आहे तो फार सहजपणानं स्वीकारत असेल? बघा, आमचं काय झालं ते एक चॅनलचंच वाक्य मला वाटतं, उघडा डोळे बघा नीट. म्हणजे फरक हा जाणवायला लागला की युपीचं सरकार असताना, काँग्रेसचं सरकार असताना, आणि त्यांची नुसतं प्रशंसा करायची, बाजू घ्यायची म्हणून जिथे चुकीचं आम्ही बोलतोच, आणि तेही त्यांना बोलायचा अधिकार आहे. पण 2-4 उदाहरणं देतो तुम्हाला. जेव्हा त्यांचं सरकार होतं, जी सबसिडी, जी काही महागाई एक आटोक्यात होती त्यावेळा, आज आपण पहा गॅस, डिझेल, पेट्रोल हा तर विषय झालाच. सगळ्यात साधं उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हणजे आपले इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर बद्दल. डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना, युपीचं सरकार असताना, काँग्रेसने जो प्रस्तावित केलेला इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर होता तो मुंबईत होतं, बीकेसीत होतं. ज्या मिनिटाला भाजपचं सरकार डोक्यावर बसवलं तिथे दिल्लीत, त्या मिनिटाला हेच IFSC उचललं, त्यांनी गुजरातला पाठवलं. मला पूर्ण तर करू द्या. गिफ्ट सिटी म्हणून तिथे एस्टॅब्लिश केलं, आणि इथे जो भूखंड होता तो भूखंड बुलेट ट्रेनला फुकटात दिला. आम्ही त्यावेळी निश्चितपणे होतो, आणि ज्या वेळेला आम्हाला हे चुकीचं वाटलं त्यावेळेला आम्ही गिफ्ट सिटी बद्दल असेल, एअर इंडिया बद्दल असेल, कितीतरी गोष्टींबद्दल बोललो, नोटबंदीपासून सगळ्यावर बोललेलो आहे. आणि भाजपला हेच टोचायचं, कारण असं आहे, मित्रपक्ष असताना तुम्ही जे काही म्हणाल त्याच्यात मम बोलणं आमचं काम नाहीये. मित्रपक्ष म्हणजे जे काही तुम्हाला खरं आहे ते खरं सांगणं गरजेचं आहे, लोकांचा फीडबॅक देणं गरजेचं आहे, आरेबद्दल असेल, सगळ्याबद्दल असेल. आणि हेच भाजपला चुकीचं वाटत होतं, टोचत होतं. नाही, आता आम्ही मतदार म्हणून जे बघतो ते हे की 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमचे गळ्यात गळे होते, विधानसभेची वेळ आली, तुम्ही एकमेकांशी मारामाऱ्या केल्यात, पुन्हा तुमचे गळ्यात गळे आले, पुन्हा तुमचे मधल्या काळामध्ये दुरावे निर्माण झाले, मग पुन्हा 19च्या निवडणुकीमध्ये परत तुम्ही गळ्यात गळे घातलेत, पुन्हा विधानसभेच्या वेळेला परत तुमच्या थांबरी झाली. जेव्हा तुम्ही तुमचे गळ्यात गळे असतात तेव्हा सगळ्या गोष्टी तुम्हाला एकमेकांच्या मान्य असतात. जेव्हा तुमच्यामध्ये नाही, त्यामुळं आता जे मुद्दे सामना वाचत जा, आपण भाजपचं दुःख कळेल. नाही, मुद्दा असा की जेव्हा तुमच्यामध्ये विसंवाद निर्माण होतो, आता तुम्हाला मोदी हुकुमशहा वाटतात, मोदींचा कारभार एककल्ली वाटतो. याच मोदींचा प्रचार गेल्या 5 वर्षांपूर्वीच्या निवडणुकीमध्ये जेव्हा तुम्ही बरोबर होतात तेव्हा तुम्ही मोदींशिवाय तुमचं पान हलत नव्हतं, तेव्हा तुम्हाला ते हुकुमशहा वाटत बिलकुल हलत होतं.
मुख्य गोष्ट ही आपल्याला 2-3 गोष्टी सांगतो मी, 2-3 मिनिटच घेतो याच्यात. पहिली गोष्ट म्हणजे आपण सांगत होतो गळ्यात गळे आम्ही घातले. बरोबर आहे, खरंच होतं. आमची 25 वर्षाची युती होती, प्रामाणिक युती होती आणि वाजपेयी साहेबांच्या वेळी आम्ही जी काही टीका टिप्पणी करायचो किंवा ते काय करायचे एकमेकांना मान्य होतं. कधी खालच्या पातळीची टीका टिप्पणी झाली नव्हती. कोण कोणाला माफिया बोलतंय, कोण कोणाला नावं ठेवतंय, हे कधी झालं नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या गळ्यात गळे आम्ही घालत होतो तेच आमचे गळे कापायला निघाले होते. 14ला आपल्याला आठवत असेल, जे खडसे साहेबांनी पण प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं होतं, 14ला विधानसभेत पहिलं लोकसभेत युती होती, त्यांचं बहुमताचं सरकार केंद्रात बसल्यानंतर त्यांचा कुठचा सर्वे होता मला माहित नाही, पण त्यांना सांगितलं की तुमचं बहुमताचं सरकार महाराष्ट्रात पण बनतंय, शिवसेनेची गरज नाहीये. तुळजाभवानीच्या मंदिरात होतो आम्ही, बाहेर आल्यानंतर आम्हाला कळलं, खडसे साहेबांचा फोन आला की उद्धवजी आता युती काही जमत नाही, शक्य नाही. तर उद्धवजींनी विचारलं की का नाही जमत आहे, आपली एवढी वर्षाची युती आहे, अजून एक दिवस आहे आपल्याला, तुम्ही सांगा कुठच्या सीट तुम्हाला पाहिजेत, कुठच्या सीट आमच्या घ्यायच्यात, आम्ही कुठच्या तुमच्याकडून घ्यायच्यात. आपलं बाकीचं बोलणं तर झालंय. नाही आता वरतून फोन आलाय, युती शक्य नाही. तेव्हा आम्हाला युतीमधून बाहेर ढकललं कोणी होतं? ह्याच भाजपाने होतं. तेव्हा काही आम्ही हिंदू नव्हतो, तेव्हा काही आम्ही देशभक्त नव्हतो, तेव्हा आम्ही युतीत नव्हतो, पण आम्ही होतोच ना त्यावेळी प्रामाणिकपणे युतीत. तसंच जर आपण पाहिलं ते 19ची बोलणी करायला फडणवीस साहेब ज्या दिवशी पुलवामाची घटना झाली 14 फेब्रुवारीला, त्या दिवशी आमच्या घरी रात्री आले होते आणि त्यांचं तर सगळ्यांचं भाजपचं म्हणणं होतं की उद्या परवाकडेच आपण युती जाहीर करूया. तेव्हा हाफ अँड हाफ, समसमान त्यांच्या भाषेत, पण हाफ अँड हाफ हे सगळं जाहीर झालं होतं आणि आम्ही थोडं रोखून धरलं होतं की आज पुलवामाचा हल्ला झालाय, उद्या परवाकडे कसं आपण घोषित करू शकू. म्हणजे ही सेन्सिटिव्हिटी तेव्हा भाजपमध्ये नव्हती, पण तरी चला मी त्याच्यावर राजकारण करत नाही. मग मला वाटतं 18 की 19 तारखेला 5-6 दिवसानंतर युती ब्लू सी मध्ये जाहीर केली होती. ते युती जाहीर करण्यात आपण सगळे होतात, जगासमोर झाली होती. परत आपण पाहिलं असेल बहुमताचं सरकार बसलं आणि जे काही वचनं भाजपने दिली होती ती त्यांनी मागे घेतली. आता ज्या मिनिटाला तुम्हाला बेसिक युतीच्या सीट शेअरिंगमध्ये, म्हणजे आम्ही 145 लढणार होतो, तेही आम्हाला 124 लढवायला लावलं, त्याच्यातही साधारणपणे 69 जागेंवर बंडखोर उभे केले, हे पण आम्ही काही बोलत नाही कारण मला ह्या वादात जायचंच नाही आता. पण ज्या मिनिटाला बेसिक अंडरस्टँडिंग तुमचं असतं आणि ते कुठचा पक्ष मोडायला लागतो किंवा व्यक्ती मोडायला लागते, कसं तुम्ही कारभार करू शकता त्यांच्याशी. आणि जिथे काही बोलायचं होतं, जे पटत नव्हतं, ते आम्ही स्पष्टपणे बोलत होतो. बरं, अजून एक तुम्ही आमचं म्हणजे उद्धव साहेबांचा मनाचा मोठेपणा बघा, जिथे जिथे वाद होत होते जाहीरपणे बोलत होतो, हुडी घालून त्यांच्या घरी जायचो नाही, पण सरकार पाडायची आम्ही काही गडबड केली नाही, प्रामाणिकपणे त्या सरकारमध्ये राहिलो. पण जिथे नाही पडलं बाहेर पडलो. नाही, तुम्ही बाहेर पडला नाही, तुमच्याकडून सरकार खेचून घेतलं. नाही 19ला आम्ही त्यांच्याकडून बाहेर गेलो ना, विधानसभेला आम्ही बाहेर पडलो. नाही, पण जेव्हा 19च्या निवडणुकीमध्ये जेव्हा तुम्ही एकत्र लढलात आणि त्यानंतर तुम्ही जे काही भाजपचाच आरोप आहे की तुम्ही मतदारांशी प्रतारणा करून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर गेलात आणि ज्याच्याबद्दल नंतर तुम्हाला धडा शिकवला की तुमचा पक्ष म्हणजे तुमचं मुख्यमंत्रीपद गेलं, तुमचा पक्षही तुमच्या हातून गेला, मुळामध्ये ते करण्याची तुम्हाला गरज नव्हती. बघा, आता तुम्हाला सांगतो गंमत म्हणजे मला वाटतं कट्ट्यावरच फडणवीस साहेब येऊन बोलले होते, नाही 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 अशा धर्मात नाही, तशा ह्याच्यात नाही. युती त्यावेळी पण 14ला पण जेव्हा आम्ही पहिला पाठिंबा दिला नव्हता ऑक्टोबरमध्ये विधानसभेनंतर, पहिला पाठिंबा कोणी दिला होता? राष्ट्रवादीने दिलं होतं. 2.5 दिवसाचं सरकार कोणाबरोबर बनवलं होतं? राष्ट्रवादीच्या एका गटाबरोबर बनवलं होतं. पण शब्द कोण मोडत चाललेले. आणि मला वाटतं काय झालंय की आता ह्या गेल्या 5 वर्षामध्ये 19ला काय झालं, 14ला काय झालं, हे सगळं खूप चर्चा झालेली आहे. 24मध्ये काय होणार, मला वाटतं ह्याच्यावर आपण आज बोलणं गरजेचं आहे. कारण हे सगळं जे आहे, जी गाथा आहे, ती कथा आहे, ती लोकांसमोर आहे. ती नाही, आता जेव्हा तू प्रचार करतोयस, खूप प्रचार करतोयस, तुला महाराष्ट्राचं चित्र आता काय दिसतंय, काय होतंय महाराष्ट्रात? 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात बसणार आणि त्याच्यात महाराष्ट्राच्या MVAच्या जास्तीत जास्त जागा असेल. आता जेव्हा सरकार बसणार असं म्हणतोय तेव्हा अर्थातच पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असं काही मी असा प्रश्न मी विचारणार नाही, पण तुझ्या लेखी सर्वोत्तम पंतप्रधान पदाचा चेहरा तुझ्या मनात कोण येतोय, पहिला चेहरा? मला वाटतं कुठचाही भारतीय नागरिक किंवा कुठचीही भारतीय नागरिक जे धर्मावर तेढ निर्माण करणार नाहीत, निवडणूक हरायला आला की हिंदू मुस्लिम करणार नाहीत, पाकिस्तानवर बोट प्रत्येक वेळी दाखवणार नाहीत. चूक आहे तिथे, जसं इंदिराजींनी 2 तुकडे केले तशी हिंमत दाखवा चायनाची करायची, नाही तर उगाच ट्रम्प कार्ड खेचू नका. डिमॉनिटायझेशन सारखे निर्णय घेणार नाहीत, जीएसटी सारखे चुकीचे निर्णय लागू करणार नाहीत. जीएसटी ज्या प्रकारे लागू व्हायला पाहिजे होतं ते न करता जसं आत्ता झालंय. आणि ज्या मिनिटाला सरकार बसेल, आज तुम्ही आणि मी किंवा तुम्ही आणि कोणी, तुम्ही अमेझॉनचा जरी फोन घ्यायचा असेल तरी व्हॉट्सअप किंवा फेसटाईमवर घेता. ही जी सामान्य नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे,
की राजकीय नेत्यांना छळलं जातं, पत्रकारांना छळलं जातं, उद्या सामान्य नागरिकाच्या घरी सीसीटीव्ही बसवले जातील, बिग बॉस सारखा देश होईल. ते जे कोणी नाही करणार, ती कुठचीही व्यक्ती त्या पदावर बसण्याच्या लायक आहे. म्हणजे थोडक्यात तुझ्याही मनामध्ये कुणीही येत नाहीये आता की कोण असू शकतो नाही, मी पंतप्रधान. भाजपच्या विचारधारेचा नाही, जिथे मला वाटतं एकच व्यक्ती बसू शकते म्हणजे आणि मला थोडक्यात ऑल्टरनेटिव्ह असं की जे येईल त्याला स्वीकारा, आता तसं आम्ही सांगणार नाही, नाही. तसं नाही. इंडिया आघाडी हे मानते की 100 कोटीच्या देशामध्ये अनेक लोक असे आहेत जे तिथे त्या पदावर बसू शकतात. भाजप प्रत्येकाला दुसऱ्याला मूर्ख समजते. राहुल गांधी पंतप्रधान म्हणून कसा कारभार करतील असं तुला मला वाटतं? वाटतं जर तर मध्ये जाण्याची गरजच नाही ना. 4 जून राहुल आपल्याला गांधी- कळेल. 4 राहुल- जून इंडिया आघाडी जेव्हा निर्णय घेईल तेव्हा आपल्याला कळेल. राहुल गांधी आणि तुझे खूप जवळचे संबंध आहेत. पंतप्रधान पद भूषवण्याचे किंवा ते निभावण्याचे सगळे गुण राहुल गांधींमध्ये आहेत असं तुला वाटतं? तुला आवडतील राहुल गांधी पंतप्रधान बघा, झालेले? अनेक लोक असे आहेत ज्यांच्यात चांगले गुण आहेत आणि अनेक लोक असे पण आहेत ज्यांनी चुकीचे निर्णय आतापर्यंत घेतलेत 10 वर्षामध्ये. हम्म. तर कोण पंतप्रधान बनायला नाही पाहिजे, मला वाटतं ह्याच्यावर पहिलं लक्ष केंद्रित करायला पाहिजे. आणि दुसरा धोका तुम्हाला सांगतो, आज आपण ही चर्चा आत्ता एवढी तरी करू शकतो की कोण पंतप्रधान बनायला पाहिजे. जर चुकून भाजपचं सरकार आपल्या डोक्यावर बसलं तर निवडणूक विसरून जा, संविधान विसरून जा, असं बोलणं पण शक्य नाही होणार. खरं तर कारण एक जोक होता, तुम्हाला सांगतो. मला वाटतं हे रोनाल्ड रिगननी त्यावेळी जोक हे केलेलं, सांगितलेलं लोकांना. एक रशियन आणि एक अमेरिकन भेटतात. हे 70तली गोष्ट आहे, 60तली गोष्ट आहे. तेव्हा ते बोलतात की तुम्हाला माहिती आहे का, माझ्या देशात एवढी मला मोकळीक आहे. तो अमेरिकन बोलतो की मी व्हाईट हाऊस समोर जाऊ शकतो आणि सांगू शकतो की माझा राष्ट्रपती वेडा आहे. तर तो रशियन म्हणतो, हो मला पण तेवढीच मोकळीक आहे. मी पण माझ्या रशियाच्या राष्ट्रपतीच्या घरासमोर जाऊ शकतो आणि सांगू शकतो अमेरिकेचा राष्ट्रपती वेडा आहे. पण रशियाबद्दल बोलू नाही शकत, ते आपल्या देशात होणार आहे. नाही, बरं आता विनोद चांगला आहे पण मुद्दा असा की पण विनोद आपल्या लोकशाहीचं होत चाललेलं आहे. तुम्ही इलेक्शन कमिशन बघा कसं वागतंय. नाही, मुद्दा असा की तुमचा पक्ष फुटला आणि त्यानंतर त्याच्यातून सावरायच्या बघा, आत सॉरी, एकच, जे इथे बसलेत ज्यांना काही काही अजून प्रश्न विचारायचे असतील ते आमच्या 2 महिन्यापूर्वीच्या कॉन्क्लेव्ह मधले विचारून घ्या. त्यामुळे माझ्यावर आता जबाबदारी ही आहे की ते प्रश्न न घेता वेगळे प्रश्न विचारायचे. तर जेव्हा शिवसेना फुटली आणि त्यानंतर काही महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा फूट पडली, तेव्हा अगदी खरं खरं मनापासून आणि प्रामाणिकपणानं सांग, तुला काय वाटलं? म्हणजे आपल्यासारखाच एक समदुःखी आला याचा मनातनं बरं वाटलं का दुःख झालं की अरे आणखीन एक पक्ष फुटला? नाही, दुःख झालं. कारण तुम्हाला सांगतो, शिवसेना पण जेव्हा फुटली तेव्हा अनेक लोक असे होते ज्यांना आम्ही वाढत्या वयात आम्ही बघितलं. म्हणजे माझ्या वाढत्या वयात मोठं झालं, त्यांचे लहानाचे मोठे त्यांच्या समोर झालोय. काही लोकांना काका बोलायचो, दिवस रात्र मेहनत केली, सोबत प्रचार केले, ते सगळं केलं. त्यांच्यासाठी आम्ही मेहनत केली. माझ्या वडिलांनी त्यांच्यासाठी काय केलं हे मी जवळून पाहिलेलं आहे. माझ्या वडिलांनी कुठच्या कठीण काळात त्यांना मेहनत केली आणि ज्या प्रकारे त्यांनी माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खूप असला ते एक आहेच. तसंच पवार साहेबांबद्दल जे घडलं, त्यांच्या परिवारात उभी फूट पडली. त्यांचा पक्ष जो त्यांनी स्थापन केला ह्या वयात, म्हणजे तुम्ही विचार करा, 5 वर्षापूर्वी साधारण 19 वयाचे वगैरे असतील, तेव्हा त्यांनी पावसात उभं राहून, त्यांची स्थिती असताना त्यांनी पावसात उभं राहून ज्यांना जिंकून आणलं त्यांनीच त्यांच्या पाठीत खंजीर खूप असला. जे बारामतीत घडलं, फॅमिली अगेन्स्ट फॅमिली, हे घाणेरडं राजकारण कधीही कुठच्याही पक्षाने केलं नव्हतं, जे भाजप करायला लावत आहे. हे दुर्दैव आहे. आणि मग आता भाजपने सांगावं 70,000 कोटीचा घोटाळा खरोखर झाला की नाही झाला, आदर्शचा घोटाळा झाला की नाही झाला, कारगिलचे जे शहीद आहेत त्यांची घरं घेतली गेली होती की नाही घेतली गेली होती. नाही आदित्य, असं नाहीये होत ह्याच्यामध्ये की आता हे प्रश्न तू विचारतोयस, अरे पण काही दिवसांपूर्वी ते तुमच्याबरोबर सत्तेत होते ना, तुम्ही त्यांच्याबरोबर बरोबर सत्तेची ना. पदं भूषवत होता. हेच मी सांगतोय. म्हणजे हे ना एक सामान्य मतदार म्हणून, एक नागरिक म्हणून हे आमच्या समजण्याच्या पलीकडचं आहे की आता जे लोक तुम्हाला सोडून गेले त्यांच्याबद्दल तुम्ही म्हणता की ते करप्ट होते, ते घाबरले होते, ते जेलमध्ये जायला कचरत होते म्हणून ते तिकडे गेले. पण ते कचरत ह्यासाठी होते की त्यांनी अमाप संपत्ती जमा केली होती, त्यांनी प्रचंड पैसे भ्रष्टाचार केला आणि त्यामुळे त्यांच्यावर अशी वेळ आली की आता आपण नाही पक्ष बदलला तर आपण जेलमध्ये जाऊ. पण ते हे सगळं करत असताना तुम्ही 100% बोलताय की 70,000 कोटीचा घोटाळा झाला. मी हे म्हणतोय पण आदर्श घोटाळा झाला मान्य करताय? नाही, मी त्यावेळेला तुम्ही सत्तेतच होतात ना ज्यावेळेला हे आरोप झाले तेव्हा. मुद्दा असा की जेव्हा हे भ्रष्टाचार होत होते, जेव्हा हे करत होते तेव्हा ते तुमच्या बरोबर होते. म्हणजे या भ्रष्टाचारांची पैदास जेव्हा होत होती तेव्हा ते तुमच्या छत्रछायेखाली होते, तेव्हा त्यांच्याबद्दल काही आक्षेप नव्हते. आता त्यांना कोणीतरी त्या भ्रष्टाचाराच्या बद्दल शिक्षा होण्याची भीती निर्माण झाली आणि ते पळाले, तर आता तुम्हाला त्यांचा त्रास होतोय. नाही, तर हा दुटप्पीपणा नाही का? भूमिका तुम्हाला सांगतो. जर
तुम्ही आरोप केला असेल, 70,000 कोटीचा केला असेल, तुम्ही आदर्श घोटाळ्याचा केला असेल, तुम्ही कुठचे 143 कोटी आता जे डिस्प्यूटमध्ये आयटीचे असतील, ह्या 40 लोकांवर किंवा कोणावर तुम्ही आरोप केला असेल भाजपकडून, जर भाजप सत्ताधारी आहे, ईडीआयटी सीबीआय आहे, जर तुम्ही पार्लमेंटमध्ये बोलू शकता की आदर्श घोटाळा झाला, सभेत प्रधानमंत्री महोदय येऊन सांगू शकतात 70,000 कोटीचा घोटाळा झाला, आणि हे सगळं आरोप जेव्हा विरोधी पक्षात असतात तेव्हा तुम्ही उचलून आत टाकता, तुमच्या पक्षात येतात तेव्हा क्लीन चिट मिळते, मग नक्की तो आरोप खरा होता की खोटा होता, की तुम्ही डोळे बंद करून आरोप करत सुटलेला आहात. हाच प्रश्न आम्हाला पण पडलाय, जो तुम्हाला पडला आणि जनतेला पडलेला आहे, की जेव्हा तुम्ही एखादी व्यक्तीला त्याच्यावर आरोप करता, त्याचं बदनामी करता, जेव्हा आत टाकायची धमकी देता, विरोधी पक्षात असताना तो आरोप खरा असतो, स्वतःच्या पक्षात घेतलं की तो आरोप मिटून जातो. आज भाजपला हा तुम्ही सवाल केला पाहिजे, कदाचित त्यांचे लोक आमच्या नंतर इथे येतील, तुम्ही त्यांना विचारा 70,000 कोटीचा घोटाळा हा खरा होता की खोटा होता. आदर्श घोटाळा हा खरा होता, जो पार्लमेंटमध्ये निर्मलाताईंनी बोलून दाखवलाय, व्हाईट पेपरमध्ये आलेला आहे, त्याच्यावर कारवाई होणार की नाही होणार. जर कारवाई होणार असेल तर चला मी सलाम करतो त्यांना, पण नसेल होणार तर हा दुटप्पीपणा भाजपचा आहे, आमचा नाहीये. तुम्ही त्यांना तो विचारलं पाहिजे प्रश्न. त्यांना विचारेन, पण तुझं काय मत आहे? 70,000 कोटीचा माझं मत घोटाळा हे- झाला की नाही? माझं मत हे आहे- आदर्शचा घोटाळा झाला की नाही? खिचडीचा घोटाळा झाला की नाही? माझं मत स्पष्टपणे हे आहे, आज चौकशी करणारे सगळे यंत्रणा त्यांच्या हातात आहेत, ईडी, आयटी, सीबीआय. फोन टॅपिंग करणारं पेगासस त्यांच्या हातात आहे. आमच्यावर फोन टॅपिंग करताना तुम्ही आज या मुंबईत जेव्हा सभा घ्याल तेव्हा तुम्ही सांगितलं पाहिजे 70,000 कोटीचा घोटाळा झाला होता की नव्हता झाला होता, आदर्श घोटाळा झाला होता की नव्हता झाला. तुम्ही हे पण सांगितलं पाहिजे की दक्षिण मध्य मुंबईमधले जे रेवण्णा आहेत त्यांच्या पक्षातले, ते तुमच्या बाजूला उभे राहणार की नाही राहणार. यामिनी जाधव सारखे ज्या आता उमेदवार आहेत त्यांनी 143 कोटीचा घोटाळा केला की नाही केला. तुम्ही हे पण सांगितलं पाहिजे. वायकरजींसारखे जे व्यक्ती आहे ज्यांना धमकवलं होतं, नोटीस आली होती, ती नोटीस खरी होती की खोटी होती, राजकीय हेतूसाठी ईडीला वापरलं की नाही वापरलं होतं, हे भाजपने सांगितलं पाहिजे. उत्तर आम्ही नाही, भाजपने दिलं पाहिजे. बरं, आता यातले हे जे दोन मुख्य आरोप आहेत, 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा आणि आदर्श घोटाळा, तर आज देवेंद्र फडणवीस आले होते आणि त्यांनी याची चौकशी चालू आहे आणि त्याच्यामध्ये कोणाला क्लीन चिट मिळाली वगैरे याच्याबद्दल हायकोर्टाने ह्याला काय अर्थ आहे? असं, पण आता कोर्टाने जर सोडलं असेल तर ते सोडलं ना, त्यावेळेला आरोप केले पण नाही सापडलं. मग तुम्ही कशाला उडी मारायला लावली? मग तुम्ही धमकवलं का? मग प्रधानमंत्री महोदयांनी येऊन आरोप का केला? जेव्हा प्रधानमंत्री बोलतात, जेव्हा प्रधानमंत्री रेवण्णाच्या बाजूला उभे राहतात, त्यांना माहिती नव्हतं, त्यांच्या इंटेलिजन्स एजन्सीज आमच्यावर सगळ्यांवर नजर ठेवतात, रेवण्णाबद्दल माहिती नव्हतं, बलात्काराबद्दल, दक्षिण मध्य मुंबईमधल्या रेवण्णाबद्दल माहिती नाहीये. पण आता मला सांग की ही मंडळी आता तुमच्या शेजारी, तुमच्या खांद्याला खांदा लावून होती आणि ती आता उड्या मारून तिकडे गेली, तर याच्याबद्दल बरं वाटतंय का? नाही, मग भाजपने उत्तर दिलं पाहिजे. सर आज ते परत आले, त्यांना अटक कराल की बाहेर ठेवाल? 4 दिवसात तुम्हाला क्लीन चिट मिळायचे एवढे पुरावे मिळतात, आणि 4 दिवसात जे आले नसते तर जेलमध्ये टाकलं असतं, एवढं चौकशी लावली असती. तुम्हाला एक उदाहरण देतो. सूरज चव्हाण नावाचा आमचा जो शिवसेना सचिव आहे, त्याला 8 टाकलेलं आहे. आज आपण पहा, त्याला 8 कुठच्या आरोपावर टाकलेलं की त्याच्या कंपनीने घोटाळा केला, तथाकथित घोटाळा. त्या कंपनीचा जो मालक आहे, हा तर कर्मचारी आहे त्या कंपनीत, जो मालक आहे तो मिंदे गटाचा नेता म्हणून फिरतोय. हा कुठचा न्याय झाला? नाही, याच्याबद्दल की हे सगळेजण शिक्षेच्या भीतीनं, म्हणजे आता अनेकदा तू हे बोललेला आहेस की एकनाथ शिंदे मातोश्री वर्षावर येऊन रडून गेले, तर त्याच्याच बद्दल देवेंद्र फडणवीसांनी असं चॅलेंज दिलंय की आदित्य ठाकरेंनी हे प्रूव्ह करावं की एकनाथ शिंदेच्या बद्दल कुठलीही केस, कुठलंही प्रकरण कधीही होतं. ते कशासाठी रडतील? हे सगळं कपोलकल्पित आदित्य ठाकरेंच्या मनाचं आहे खेळ, असं एक ठीक आहे. प्रकारे चला आपण अजून एक व्हिडिओ बघूया त्यांचा. हल्ली व्हिडिओचा जमानाच आहे. ते कल्याणमध्ये रडले होते ना, मांडीला मांडी लावून नाही बसू शकत आणि म्हणून भाजपचं राज. हे कशासाठी होतं? म्हणजे तो पण आरोप खरा होता की खोटा होता? मूळ गोष्ट ही आहे बघा. फडणवीस साहेब काय बोलतायत, मी काय बोलतोय, आदित्य ठाकरे काय बोलतोय, की फडणवीस साहेब काय बोलतात, देणं घेणं लोकांना नाहीये. हे 2 महिन्यापासून चाललंय. मूळ गोष्ट ही आहे, फडणवीस साहेबांना आज तुम्ही स्टेजवर परत बोलून पाहिजे तर विचारा. 2014 जे तुम्ही महागाईबद्दल बोलला होतात, बेरोजगारीबद्दल बोलला होतात, देशाच्या स्थितीबद्दल बोलला होतात, काश्मीरमध्ये सुख शांती समृद्धी येईल, काश्मीरी पंडितांना तुम्ही घर देऊ शकाल हे बोलला होतात. त्या वचनांचं काय झालं? 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राची तुम्ही एवढे हाल का केलेत? ज्या मिनिटाला वेदांता फॉक्सकॉन ज्या दिवशी गेलं गुजरातमध्ये, त्याच्या 2 दिवस आधी तुम्ही वेदांताच्या लोकांना भेटून तुम्ही काय सांगितलं? तुम्ही त्यांना गुजरातला जायला तर नाही सांगितलं? हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. आणि मी तुम्हाला आज पण हे सांगतो, पहिलं तर मी नुसतं घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चॅलेंज द्यायचो. आज मी सांगतो, ह्या स्टेजवर आपण मॉडरेट करा, तिथे 3घांनी बसवा, एक इलिगल सीएम, 2 हाफ DCM ना बसवा, आणि चॅलेंज देतो मी एकटा इथे बसीन. मी एकटा बसीन नाही, आपण एक बघूया. पहिला प्रश्न विचारा की तुम्ही महाराष्ट्रातून जे उद्योग पाठवले त्याच्यावर चर्चा करूया. गुजरातला मी बिना पेपरचं चर्चा करायला तयार आहे. शेतकरी आत्महत्या, कदाचित मी शेतकरी नसीन,
या राज्यात एकच शेतकरी असेच ज्यांच्या शेतात 2 हेलिकॉप्टर उतरतात, जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, आणि 2च वेळा ते शेती करतात, अमावस्येला आणि पौर्णिमेला. मला माहित नाही काय करतात, पण त्यांना विचारूया की शेती बाकीची कशी होते. मी हे पण चला चर्चा करायला तयार आहे की ज्यांनी जरांगे पाटलांवर लाठीचार्ज केला, या तिघांमधून आदेश कोणी दिला हे पहिलं समजलं पाहिजे. मुख्य गोष्ट ही आहे की ह्या सगळ्या गोष्टी करून, इकडे तिकडचं बोलून, आरोप प्रत्यारोप करून मुद्द्याचं कोणी बोलत नाहीये. मुद्द्याचं बोला. आज देशाची जी निवडणूक आहे ती संविधान रक्षणाबद्दल आहे, लोकशाहीच्या रक्षणाबद्दल आहे. 10 वर्षात या महाराष्ट्राला भाजपला मतदान करून काय मिळालं ह्याची निवडणूक आहे. ह्याच्याबद्दल भाजपलाच बोलायला तयार नाहीये, चीनबद्दल बोलायला तयार नाहीयेत. नाही आदित्य, हे 10 वर्ष असं जेव्हा तू म्हणतोय, त्यातले तर बराच काळ 14 ते 19 तुम्ही होतात त्यांच्याबरोबर, त्याचा विसर पडलाय का त्यातल्या 5 निश्चितपणे होतो. वर्षांचा? तेव्हा आपला सामना वाचा. त्याच सामन्याला हे भाजपला शिव्या देतात, ज्या अरे, सामन्याने तुम्ही मंत्री भाजपला कठीण काळात वाचवलेला आहे. अरे पण ही डबल ढोलकी, परत तोच मुद्दा. नाही. सामन्यामधनं शिव्या नाही, घालणार आणि नाही, मंत्रिपद नाही. भूषवणार. डबल ढोलकी नाही, हे आम्ही काय ड्रम आहे? वाजवत हा आहोत. काय प्रकार आहे? म्हणजे की तुम्ही एकीकडे मंत्रिपद केंद्रामध्ये भूषवत होतात आणि सामन्यामधून शिव्या घालत होतात. तुम्हाला नेमकं म्हणायचं, तुम्ही कन्फ्युज मला तुम्ही सांगा, कुठचा असा शिवसेना कन्फ्युज होती? कुठचा असा नियम आहे का की तुम्ही जे सगळं करता त्याला ममच म्हणायचं, मित्रपक्षांनी काही बोलायचंच नाही, असं नियम केलाय का काही? पण हा नियम होईल. संविधानचे भाजप लिहू पाहतंय, त्याच्यात हा नियम येईल की आम्ही जे बोलू ते तुम्हाला मान्य करायला लागेल. म्हणजे हा तुमच्या प्रचाराचा भाग आहे का? माझ्या तुम्हाला महाराष्ट्राबद्दल genuinely बोलायचं नाही असं- आम्ही. तुम्हाला जेन्युइनली असं वाटतं की घटना, संविधान असं सगळं बाजूला सारणं इतकं सोपं चला आहे? 1 मिनिटं असं पकडू की मला वाटत नाही, पण भाजपाचे 5 ते 6 उमेदवार बोललेत. अगदी महाराष्ट्रात पंकजाताई मुंडे देखील बोललेले आहेत, आणि प्रत्येक वेळी ते बोललेले आहेत की त्यांना आरक्षण काय मिटवायची आहेत. पंकजा मुंडे काय बोलल्यात? त्या एका सभेत बोलत, आपण बघा ते सभेचं क्लिपिंग मला वाटतं आपल्या चॅनलवर दाखवलेलं आहे. काही लोक चुकून बोलतात मनातलं, काही काही हेतूनही बोलतात की आम्हाला 400 पार द्या कारण आम्ही संविधान बदलणार आहोत, आणि संविधान बदलून बीसीसीएचं संविधान आम्ही देशाला लागू करणार, म्हणजे आमचीच मुलं तुमच्या डोक्यावर. आदित्य, खरं तर ही निवडणूक 19च्या नंतरची महाराष्ट्रातली पहिली मोठी निवडणूक आहे. म्हणजे मधल्या काळामध्ये कोरोना आला, त्या कोरोनामधला सुद्धा तुमच्या म्हणजे आज भाजपचं सगळ्यात मोठं जे लक्ष जे त्यांची आहे, पोटदुखी आहे. त्यांचं लक्ष जे आहे ते उद्धव ठाकरे आहेत, आणि उद्धव ठाकरेंनी घरबशा असं ते त्यांना सतत संभावना करतात, आणि घरात बसून त्यांचा कारभार, ते बाहेरच पडले नाहीत असा त्यांचा आरोप आहे. आणि त्या सगळ्याच्या नंतरची होत असलेली ही पहिली मोठी निवडणूक आहे. आता तुमच्या हातातून जे तुमचं वर्षानुवर्षाचं चिन्ह होतं धनुष्यबाण, ते आता तुमच्या हातामध्ये नाहीये. मशाल ह्या चिन्हाबद्दल तुला काय वाटतं? धनुष्यबाण आणि मशाल या दोन्ही बद्दल. बघा, कोविड बद्दल सगळ्यात भाजपची पोटदुखी एवढीच आहे की त्यावेळी महाराष्ट्राचं जे कौतुक जगभरात झालं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी धारावी मॉडेल बद्दल कौतुक केलं होतं, सुप्रीम कोर्टाने केलं, प्रधानमंत्री महोदयांना बोलायला लागलं मुंबई मॉडेल बद्दल, महाराष्ट्राबद्दल कौतुक जगभरातून होत होतं. आणि आज देखील जगातले नागरिक असतील, देशातले नागरिक असतील, आपल्या महाराष्ट्रातले नागरिक असतील, सगळे सांगतात की मुंबईमध्ये असू, महाराष्ट्रात कुठेही असू, आम्ही असं कुठेही झालं नाही की बेड नाही मिळाला, ऑक्सिजन नाही मिळाला. ठीक आहे, आम्ही घरी बसलो असेल, हा त्यांचा आरोप खरा जरी असला, चला 1 मिनिट आपण मानून चालू की आम्ही घरातून बाहेरच नाही पडलो. आम्ही तुमच्या नेत्यांसारखं बेंगालमध्ये जाऊन प्रचार नाही केला जिथे कोविड तुमच्यामुळे वाढला, लोक तुमच्यामुळे मिळली तिथे. सुरत सारखी चित्र इथे महाराष्ट्रात नाही दिसली, युपी सारखी शव वाहत नव्हती गेली. कोविडची पोटदुखी त्यांची भाजपची एवढीच आहे की जगात कुठचाही जसा पक्ष राजकारण करत नव्हता कोविडच्या काळात, भाजप एकमेव पक्ष होता जो घाणेरडं राजकारण जगात करत होता कोविडच्या काळी. त्याच कोविडच्या काळात अर्थचक्र बंद पडलं असताना आम्ही मॅग्नेटिक महाराष्ट्र केलं, 3 की 4 केले, 6.5 लाख कोटीची गुंतवणूक या राज्यात आणली. जेव्हा शेतकऱ्यांवर आपत्ती आली, 14,500 कोटीची मदत आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जून 2020 ते पुढच्या काळापर्यंत. हे अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत, आणि महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक जातपात धर्म न मानता कुठच्याही पक्षाची विचारसरणी असो, हे कोणी नाकारणार नाही की महाराष्ट्रात कोविड चांगलं हाताळलं गेलं. डॉक्टर्सचा सगळा पूर्ण पाठिंबा होता, त्यांचा ॲडवाईस होता, नर्सेस असतील, अंगणवाडी सेविका असतील, पोलीस, सगळे आमचे शासकीय कर्मचारी असतील, अनेक राजकीय कार्यकर्ते असतील, अनेक NGO असतील, सगळ्यांनी काम केलं. हे महाविकास आघाडीचं सरकार होतं. आणि जेव्हा गोष्ट येते धनुष्यबाणाची, ठीक आहे, काही दिवसांसाठी चोरांच्या हातात गेलेला आहे धनुष्यबाण, तो मिळवायचा तेव्हा आम्ही मिळू, सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला न्याय अपेक्षित आहे. पण मशाल 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 ही मशाल आता सगळ्यांकडे पोचलेली आहे, कारण या देशात जो अंधकार पसरलेला आहे ती मशालच दूर करेल. तू बऱ्याचदा मुलाखतींमध्ये उद्धव ठाकरेंचं ऑपरेशनचा काळ आणि त्यावेळेला पक्षामध्ये झालेली फूट याच्याबद्दल बोलतोस. मध्यंतरी नरेंद्र मोदींची एक मुलाखत प्रसिद्ध झाली होती, आणि त्यामध्ये त्यांनी
बाळासाहेबांच्या बद्दल बोलताना त्यांचा कंठ दाटून आला होता आणि त्यांनी उद्धव ठाकरेंच्या बद्दलही आमचे काही शत्रुत्व नाही आणि मी त्यांना फोन केला होता वगैरे असं ते बोलले होते. बघा काय की वयमानाप्रमाणे मी त्यांना खोडणं करणार नाही. त्यांचं पद वेगळं आहे, त्यांचं स्थान वेगळं आहे. मी त्यांना खरं बोलतात खोटं बोलतात त्याच्यात मला जायचं नाही. पण एवढंच जर प्रेम असतं तर आमच्या सगळ्यात कठीण काळात तुम्ही आमचा पक्ष फोडला नसतात, माझ्या वडिलांना तुम्ही त्रास दिला नसतात, महाराष्ट्राला कोविडच्या काळात तुम्ही सरकार पाडलं नसतं जसं मध्य प्रदेशमध्ये तुम्ही पाडलं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असेल, एवढं जर प्रेम आलं असेल तर मग इथे महाराष्ट्रात येऊन पवार साहेबांना भटकती आत्मा आणि माझ्या वडिलांना नकली संतान म्हणजे माझ्या आजोबांचा आणि आजीचा अपमान केला नसतात. हे महाराष्ट्राला लागलेलं आहे. भटकती आत्मा असेल किंवा नकली संतान असेल. नकली सेना पण तुम्ही बोललात, तेही लोकांना आवडलं नाही, पण त्याच्या पुढे जाऊन नकली संतान तेलंगणामध्ये जाऊन बोललात. काय संबंध तिकडे जाऊन बोलण्याचा? नाही, पण त्याच्या पलीकडे त्यांनी हेही सांगितलं की जर कधी त्यांना गरज पडली उद्धव ठाकरेंना तर आम्हीच आहोत, मीच आहे. आनंद आहे. त्याच्याबद्दल काय पण म्हणजे आनंद काहीच आहे बोलणार म्हणजे? नाही, कारण काय बोलू, वयात एवढं अंतर आहे. मी काही बोललं तर ते चुकीचं ठरेल. माझी डिसेन्सी मला मान्यता देत नाही त्याच्यावर काही बोलायला. म्हणजे एकीकडं मोदींच्या बरोबरचे तुमचे संबंध, खरं तर मधल्या काळामध्ये अनेक पक्षांशी तुम्ही हातमिळवणी केली, युती केली, नवनव्या आघाड्या केल्यात. ह्या सगळ्यामध्ये कधीही कुठेही तुम्हाला मनसेशी करावी असं वाटलं नाही का? तुमचं नातं त्याच्या आड येतं ते असं अलायन्स करायला? एरवी तुम्ही छोटं मोठं कोणी बघत नाही, मनसेचा विचार येतो तेव्हा नातं आधी येतं आणि मग पक्ष येतो आणि त्यामुळे त्याच्याबद्दल नाही. नातं असल्यामुळे आम्ही काही बोलत नाही. ती पण डिसेन्सी पाळतो कारण ते घरातले संस्कार आहेत. पण मनसेच्या कार्यकर्त्यांना मी आवर्जून विचारीन, खरोखर मनापासून विचारतोय मी, कारण मला वाटलं होतं एवढे वर्ष भूमिपुत्रांसाठी वगैरे लढत होते असं ऐकण्यात यायचं. टोलची लढाई वगैरे पण भूमिपुत्रांसाठी असेल मला माहित नाही. पण मुख्य गोष्ट ही आहे की जो आज बिनशर्त पाठिंबा दिलाय, ज्या भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलाय, बिनशर्त, शर्ती नाही, अटी शर्ती नाही, बिनशर्त पाठिंबा दिलाय, हीच भाजपा गेले 10 वर्ष आणि खास करून गेले 2.5 वर्ष या महाराष्ट्राची वाट लावत आहे. जे काही उद्योगधंदे, मग वेदांता फॉक्सकॉन गुजरातला पाठवला, बल्क ड्रग पार्क, एअरबस स्टार्टअप, मेडिकल डिव्हाइस पार्क, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क, टेक्स्टाईल पार्क, वर्ल्ड कपची फायनल, हे सगळं गुजरातला पाठवलेलं आहे. आपल्या इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळत नाही, त्यांच्याकडे येणारा रोजगार गुजरातला पाठवलेला आहे. हे बिनशर्त पाठिंब्याचं पॅकेज आहे का? आणि तुम्ही त्यांच्यासाठी काम कराल का? आणि खरोखर ज्या पक्षासाठी, ज्या हेतूसाठी तुम्ही लढत होतात, आंदोलनं केली, जेलमध्ये गेलात भूमिपुत्रांसाठी, लाठीकाठी काही, खूप वेळा मनसे तुमच्यासाठी वकील पण नाही पाठवायची. त्याच कार्यकर्त्यांना मी विचारत आहे, तुम्ही हे सगळं गुजरातला चाललंय, त्याला बिनशर्त पाठिंबा देणार आहात का? आणि मतदान करताना तुम्ही तिथे मतदान कराल का? नाही, पण हा बरोबर आहे हा प्रश्न. पण तरी माझा प्रश्न आहे तो कायमच आहे की मनसे आणि म्हणजे तुम्ही एरवी इतर पक्षांना, तुम्ही वंचितला बरोबर घेतलं, तुम्ही आणखीन छोट्या मोठ्या पक्षांना घेतलं, मनसेला बरोबर घेण्यामध्ये नातं आड येतं का? राजीवजी, मी आपल्याला उपप्रश्न करतो. एवढ्या वर्षामध्ये आपण आम्हाला पाहतात, आपण चॅनलवर तर रोज रिपोर्टिंग करता. एवढ्या वर्षामध्ये आम्ही कोणाबद्दल, मनसेबद्दल असेल, कोणाबद्दल असेल, वैयक्तिक टीका केली आहे का? कोणावरही टीका केली आहे का? तिसरी गोष्ट म्हणजे आमची महाविकास आघाडी जेव्हा जमली तेव्हा अनेक पक्ष जी निवडणुका लढतात, लढत नाहीत, काही संघटना असतील, आज पण आम्हाला सिव्हिल सोसायटीज सपोर्ट देत आहेत. कधी ते निवडणुका लढले नाहीयेत. आम्ही देशाच्या संविधानासाठी आहोत, लोकशाहीसाठी आहोत. ज्यांनाही वाटतं देशभरातून की आम्ही संविधान रक्षण केलं पाहिजे, लोकशाही वाचवली पाहिजे, ते आमच्यासोबत येतात, आम्हाला मतदान करतात. तो विश्वास आहे आमच्यामध्ये, तिघांमध्ये आम्ही घट्ट राहिलेलो आहोत. नाही, मला ज्यांना यायचं असेल त्यांनी यावं, पण आम्ही जिथे आहोत तिथेच राहिलेलो आहोत. आम्ही बिनशर्त पाठिंबा कधीही दिला नव्हता. आमची शर्त हीच होती की महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही राखणार म्हणजे राखणार. नाही, याच्यामध्ये म्हणजे याच्यात नाही मला परत की नातं आड येतं का हा प्रश्नाचं उत्तर ते काय मिळतच नाहीये. पण मी आता तो सोडून देतो की कधी भविष्यामध्ये नातं आड टीका करण्यात येतं, ते आम्ही कधी टीका करणार नाही. नाही, पक्ष एकत्र येऊ शकतात का? बघा, आता जर तर मध्ये जाऊन काय उपयोग आहे? आता जी निवडणूक आहे आपली, ती जी 20 तारखेला मतदान आहे, ते मशालीला मतदान करायचं आणि हाताला मतदान करायचं, स्पष्ट आहे. बरं, मोदी हे प्रोडक्ट प्लेसमेंट नाही केलं आम्ही. बरं, मोदींनी असंही सांगितलं की उद्धव ठाकरेंनी यावं, आज शरद पवारांनीही आमच्या बरोबर यावं. त्यांच्या या बोलण्याकडं, ह्याला तुम्ही ऑफर समजता, ह्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? चांगले संकेत समजतो. कारण आपण पाहिलं असेल, पहिलं 400 पारवाले जे बोलत होते ते आज इतर पक्ष गोळा करण्यात लागलेले आहेत. चांगले संकेत आहेत देशासाठी, शुभ संकेत आहेत. पण जोपर्यंत संविधान बदलायचा हेतू भाजपमध्ये आहे, जे विष आज भाजप देशात पेरत आहे, लोकशाहीला धोका आहे, ह्या भाजपसोबत आम्ही जाऊ शकत नाही. आणि परत एकदा सांगतो, नाही 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 असं बोलणार नाही मी खरं सांगतो, मनापासून बोलतो. कारण आम्ही भाजपला जवळून पाहिलेलं आहे. वाजपेयी साहेबांची भाजप
प्रमोद काकांची भाजप, मुंडे काकांची भाजप ही वेगळी होती. आजची जी भाजप आहे ती फार वेगळी आहे. ही भाजप तुम्हाला आम्हाला सगळ्या नागरिकांना धोका निर्माण करत आहे. बिग बॉस सारखा हा देश होईल, प्रत्येकाच्या घरात सीसीटीव्ही राहील, हे आपल्याला नको आहे. हे मुंडे काका, महाजन काका यांच्याबरोबर एकनाथ काकांच्या बरोबर जे गेलेले आमदार आहेत त्यांच्याबद्दलची भावना, भूमिका काय आहे? त्यांचं वाका वाका झालं ना दिल्ली समोर. आता काय करू आम्ही त्यांच्यासमोर? काकाचं वाका झालं तिथे. बरं, याच्यामध्ये शेवटचा एक प्रश्न मी असं बघतो की म्हणजे तूच फक्त नाही, एकूणच राजकारणी जेव्हा बोलायचं असतं, जेव्हा टीका करायची असते, तेव्हा असं म्हणतात की आमचं व्यक्तिगत काही नाहीये, आमचं व्यक्तिगत काही नाहीये, व्यक्ती म्हणून आमचा काही आक्षेप नाहीये. हे व्यक्तिगत काही नाही, हे म्हणजे जेव्हा दरवाजे बंद असतात तेव्हा खिडक्या उघड्या ठेवण्याचा प्रकार आहे. बिलकुल नाही. व्यक्तिगत हे नाही म्हणजे जेव्हा म्हणजे सुसंस्कृत असं की पळा मोदींच्या पाळायचा. बद्दल बोलायचं असेल तर आमचं व्यक्तिगत काही नाही, देवेंद्र फडणवीसांवर बोलायचं असेल आमचं व्यक्तिगत काही नाही, पण आम्ही त्यांच्या पद्धतीवर, कामाच्या पद्धतीवर बोलतो. तर म्हणजे एकमेकांवर यथेच्छ टीका करताना परत ही एक छोटीशी एक खिडकी ठेवायची की उद्या जर गळ्यात गळे घालायची परत वेळ आली तर ती आपली खिडकी तरी कायम राहो, हा त्याच्यामागचा बिलकुल हेतू नाही, असतो. बिलकुल नाही. सुसंस्कृतपणा पाळला गेलाच पाहिजे. जे राजकारण गलिच्छ झाले 2014 पासून, भाजपने हे व्यक्तिगत राजकारण केले. कोणाच्या मागे ईडी लाव, सीबीआय लाव, आयटी लाव, बदनामी कर, असं कर तसं कर, आणि ज्या मिनिटाला स्वतःकडे येतात बरोबर वॉशिंग मशीन मध्ये टाकून बाजूला बसवतात, कधी डोक्यावर बसतात, कोणाला मुख्यमंत्री बनवतात, कोणाला उपमुख्यमंत्री बनवतात, कोणाला केंद्रीय मंत्री बनवतात. हे जे आहे ना, हे फार चुकीचं आहे. व्यक्तिगत जे राजकारण करतात ते करत आहेत. आम्ही आतापर्यंत पहा कधी कोणाच्या व्यक्तीवर टीका केली नाहीये. तुम्हाला एक सांगतो काय असतं की आदित्य, एक मिनिट, व्यक्तिगत राजीवजी, एक ठिकाणी मिनिट. आता उद्या- प्रियंका उद्या- चतुर्वेदींनी उद्या- मेरा नाही, बाप नाही. गद्दार आहे ते असं सत्य बोललेत, ते खोटं नाही नाही, पण बोलले. असं आहे की एक मिनिट, म्हणजे एक ही- या मिनिट. पातळीची टीका बरोबर आहे. पण आहे तर आहेत ना. नाही, त्या मग असं आता आहे की असं म्हणजे की त्यांनी केलं तर एक वास्तविक मिनिट. आहे. नाही नाही नाही, राजीवजी तुम्ही मला कुणीही सांगा. करत असेल तर मी ती या व्यक्तिगत- पातळीची टीका व्यक्तिगत- महाराष्ट्राला शोभणारी बिलकुल नाहीये नाही. तर म्हणलं महाराष्ट्राला पाहिजे ना. शोभणारी आहे, कारण त्यांनी जे कृत्य केलं, गद्दारांनी केलं, बापचोरांनी जे केलं, अलिबाबांनी जे कृत्य केलं, ते आहे ते लोकांसमोर आहे, कारण त्यांनी महाराष्ट्राशी धोकाधडी केलेली आहे. पण व्यक्तिगत म्हणजे उगीच तुम्ही दुसऱ्या पक्षात आहात, तुम्ही उद्या भाजपमध्ये आहात किंवा काँग्रेसमध्ये आहात, मनात मी तुमच्या द्वेष ठेवून काम करायचं का? तुम्ही तुमची विचारसरणी असेल, माझी विचारसरणी असेल, पण जसं वागणूक आहे, जे बापचोर आहेत आम्ही त्यांना बापचोर बोलतोच ना. ज्यांनी पक्ष चोरला ते आहेतच, गद्दार आहेत ते आहेत. मध्ये त्यांच्याकडून हा पण निरोप आलेला आम्हाला की गद्दार बोलू नका, दुसरं काहीतरी बोला, विश्वासघातकी बोला, हे हा पण निरोप आलेला. तुम्ही विचार करा, एवढं पण गेलेलं शिंदेच्याकडून, शिंदे गटाकडून आलेलं ना की विश्वासघातकी बोला, गद्दार बोलू नका. मग काय बोललो होतं ना, तुम्ही काय त्याचं काय म्हणजे आता तुम्ही काय त्याचं केलं? काय गद्दार आहेत ते गद्दार आहेत. 50 खोके एकदम ओके, सगळ्यांना माहिती आहे. अच्छा, बरं, आता अगदी शेवटचा प्रश्न की ही आता जी महाराष्ट्राची जवळपास एकच फेज राहिलेली आहे, काय तुझा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये चॅनलवर बोलताना किती आकडा तू सांगशील? जास्तीत जास्त आकडा सांगायचा नाहीये. जास्तीत जास्त देशामध्ये आकडा 4 जूनला इंडिया आघाडीचं जेव्हा सरकार केंद्रात बसेल तेव्हा महाराष्ट्र तिथे पहिल्या 5 राज्यांमध्ये असेल. या पुढच्या विधानसभेच्या निवडणुकींचं जेव्हा रणशिंग फुंकलं जाईल तेव्हा महाविकास आघाडी अशीच असेल, त्याचा चेहरा मुख्यमंत्री पदाचा गेल्याप्रमाणेच उद्धव ठाकरे असतील. बघा, जर तर मध्ये जाऊन आत्ता तरी उपयोग नाही, कारण अजूनही 4 महिने आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ही जर लोकसभा भाजपकडून वाचवली तर पुढच्या निवडणुका होतील, नाही तर निवडणुका होणार नाहीत. ह्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. 2.5 वर्षामध्ये पुणे असेल, चंद्रपूर असेल, निवडणुका होऊ दिल्या नाहीत त्यांनी लोकसभेच्या. 2.5 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिका काय, ठाणे आणि नागपूर पण होऊ दिलं नाहीये. 30 शहरं आपली आहेत जिथे निवडणुका नाही झाल्यात. तसंच मुंबई युनिव्हर्सिटीची सेनेट इलेक्शन पण हे लोक घाबरतात निवडणूक घ्यायला. निवडणुका होणार नाहीत. पण एक तुम्हाला सांगतो, महाविकास आघाडी म्हणून जे आम्ही एकत्र आलोत गेल्या 5 वर्षात, अनेक वेळा लोकांना वाटलं होतं की आता हे सगळीकडे वेगळे वेगळे होऊन जातील. पडझड 2 पक्षांमध्ये झाली, काँग्रेस पण फुटणार होती, अशी परिस्थिती होती. सगळं काही झालं, सगळे प्रकार झाले, पण आम्ही एकत्र राहिलोय. एकमेकांना जो मान सन्मान द्यायचा तो दिलेला आहे आम्ही, आणि असंच आम्ही काम करत राहू, कारण आम्ही या महाराष्ट्र हितासाठी लढत आहोत, देश हितासाठी लढत आहोत, संविधानाच्या रक्षणासाठी लढत ते आहोत. एकत्र राहिल्यात म्हणजे तुमच्यातला 80% त्यांच्यातला 80% गेलं, उरलेले 20-20% नाही, काय एकत्र झालंय, राहिलात ना आम्ही तुम्ही. ज्यांच्या सोबत लढत होतो, म्हणजे भाजप बरोबर राहून ज्या भ्रष्टाचारी लोकांसोबत लढत होतो ते आता भाजपमध्ये गेलेत. तर आता भाजपसोबत लढणं आम्हाला सगळ्यांना एकत्र येऊन गरजेचं पडतंय. आमची लढाई भ्रष्टाचाराविरुद्ध आहे. अच्छा, तर तुमच्या सगळ्या लढाईसाठी भरपूर शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद. मत मशालीला द्या. आणि यानंतर आदित्य ठाकरे यांना फेलिसिटेट करण्यासाठी मी व्यासपीठ आणि यासोबतच बुलेटिनमध्ये